आतमध्ये बसायचं काय झालं होतं? काय रानात कामाला आहे तुमच्याकडे, जवळजवळ 10 वर्ष झाले मी तुमच्याकडे कामाला. बरं. कधी अशी तक्रार नाही, काय नाही. आणि त्या दिवशी कामाला मी 9 वाजता गेलो आणि बंगल्यापासली एक खोली होती ती साफ केली पूर्ण. आणि साफ केल्यानंतर मग ती मला म्हणले आपल्याला औषध मारायचं आहे. औषध मारायचं म्हणलं ठीक आहे, म्हणलं औषध मारायचं आहे. मग आम्ही औषध मारण्यासाठी मी ती औषध आणि STP घेऊन गेलो तिथं. मग आम्ही तिथं STP घेऊन गेल्यानंतर तिथं मी औषध तयार केलं बॅरलमध्ये. एका बादलीत औषध करून बॅरलमध्ये ओतले. बॅरलमध्ये ओतल्यानंतर कोणतं गाव आहे ते? चौंडेश्वर गाव. भंतीचे पण आलेले आहेत, त्यांना खुर्ची द्यायची. त्यांना खुर्ची द्या. सचिन कालच झालं. मग काय झालं? मग मी ते आपले औषध तयार केले, टिपडमध्ये औषध ओतले. ओतल्यानंतर मालक आमच्याबरोबर होते. मग आम्ही तुम्ही STPचे पाईप जोडायचं औषध मारायचं घेऊन गेलो, डाळिंबीवर मारायचं. मालक तिथं थांबले, तिथनं परत मालक घरी गेले आणि घरनं परत माघारी आले. माघारी आल्यानंतर मग आम्ही चालू केलं औषध मारायचं. पूर्ण औषध मारायचं चालू केलं की मी 2-3 लाईन्या मारल्या औषध. मग पुन्हा 4थ्या लाईनीला मी असं मागं फिरून येताना, असं सरळ असं येताना मी खाली तिकडे बघितलं. त्यावेळेला माझी मंडळीवर घरापासून मला दिसली आले, वर चालत आलेली. त्याच्यामुळे मी परत तिला काय बोललो नाही. ती पण म्हणजे लांब अंतर असं मी म्हटलं आली असेल कायसाठी, माझं काम चालूच होतं. मग तिथनं परत मी सरळ असा खाली आडवा झाल्यानंतर 4-5 झाडं औषध मारले नाही. तेवढ्यात मला एकदम बार झालेला आवाज फटकन वाजला. वाजल्यानंतर तिची पण मला माझ्या घरच्यांचा आवाज आला, हाक मारल्यासारखं. मग तेवढ्यानंतर मी ती STP, ती गंज माझ्या हातात होती, ती सगळं मी खाली टाकलं औषधाचा पाईप आणि पळत गेलो. तर माझी बघतोय तर बायको माझी रक्ताळ्यात पडलेली. बरोबर. रक्ताळ्यात पडल्यानंतर मला काही कळलं म्हणल्यानंतर मग तिच्यात ती डोक्यातनं रक्त वाहत होतं. मग मी ती साडी घेतली, तर ती फटकी साडी होती, साडी धरून मी त्या डोक्याला लावलं असं आणि मांडीवर घेतली. त्यावेळेला सचिन देशमुख हा त्यापाशी पिस्तूल होता, हे तिथंच होता. बंदूक गोळीच मारली. आणि त्यावेळेला मी त्याला म्हणलं आणि की भैया तुम्ही असं का केलं. एवढं म्हणलं की ती लगेच परत गायब झाला. पिस्तूल ह्याच्यावर परत काहीच नाही. त्याला अटक केलंय ना? हो, अटक केली. 10 वर्ष तुम्ही ते म्हणजे बटाईन केलं होतं? बटाईन नाही, आपण मजुरीचं आठवड्याला सालगडी म्हणून. सालगडी म्हणून त्यांची. FIR कॉपी आहे तुमच्याकडे? नाही, माझ्याकडे नाही. तुम्ही माझ्याकडे असेल दिली म्हणून ती पोलीस सहकार्य करते? हो, करते. काय लेकरं किती त्यांना? मला एक मुलगी आहे. माझी बहीण आहे ती, एक बालशेलमध्ये आहे तिचं. त्या बाळाला मातीला सुद्धा नाही, माझ्या बाळाला आईच्या धनीला सुद्धा नाही अजून. तिचं बाळ 20 वर्षाचं बाळ काय तिचं, 20 वर्षाचं पोरगा जेलमध्ये अजून. त्यांच्या काहीतरी पोरीसाठी फोटो व्हायरल केले, त्याच्यामुळे त्यांच्याच त्याला बघा 15 दिवस होत होती. म्हणजे उद्या त्याला तारीख दिलेली आहे कोर्टाने.
केलं गेलते कोर्टाला फोटो बिटो काय आहेत काढले जायचं आहे की हे फोटो दिले इकडे मोबाईल दिले बाया माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त झाला माझ्या चिमणीचं घरट बोललंय माझ्या बाईला न्याय द्या हे सगळं भाव आहेत म्हणून माझ्या बहिणीच्या मागं उभा राहायला पाहिजे माझ्या बाईला न्याय द्या मला काय नको आम्हाला त्याला शिक्षा पाहिजे माझ्या बहिणीला तडपडून मारले तसं त्याला बी तसं शिक्षा पाहिजे माझ्या भावानं तुझ्या तुम्हाला मी माझ्या बहिणीसारखी बहीण असेल माझ्या बहिणीला न्याय द्या माझ्या बहिणीच्या मागे उभा राहावा तिला भावासारखं तेवढ्यासाठी आलो होतो आम्ही काय दादा माझ्या बहिणीला न्याय द्या दादा तुमची बहीणच आहे म्हणून समजा तेवढ्यासाठी एवढ्या लांबून आलो त्याला न्याय द्या त्याला फाशीला लटकवा माझ्या भावानं माझ्या बहिणीला न्याय द्या तुमचीच बहीण आहे म्हणून पाठाची माझं भाव आहे तुम्ही सगळं माझ्या बहिणीला न्याय द्यावं घाबरू नका माझी बाळ उड्या पडले इथं बसायचं संसार उद्ध्वस्त झालाय माझ्या आईचा घरट माझी वाघीण कशी दिसते भैया माझे भाव माझी बाई कशी दिसते रडू नका ताई. मला नाही द्या हात पडायची आहे बाई माझी माझं काळीच गज झालंय कधी माझी हिरोईन दिसते 35 वर्षाची आहे माझी ती 35 वर्षात बाळाचं माझं उद्ध्वस्त झालं बघा भावानं तुमची बहीण बघा कशी दिसते 35 वर्षाची बाई माझी लहान वयात लग्न झालं बाळ बी लवकर झाली संसार बी लवकर उद्ध्वस्त माझ्या बाईचा झाला भावानो माझ्या बहिणीला न्याय द्या भावानो पाठिंबा द्या माझ्या बाळाला माझ्या चिमणीचं घरट मोडलंय त्या लोकांनी घरट आता जोडायला येणं झालंय माझ्या मेवण्याचा एक पंख मोडलाय एका पंखाला माझा मेवणा कसा उडायचा माझी चिमणी तर उडूनच गेली बाकीची पाखरं खालीच ठेवली माझी बाय माझ्या बायला न्याय द्या बरं का भावानो तेवढ्यासाठी आलो ना एवढ्या लांबून तेवढ्यासाठी आलो ताई. रडू नका माझ्या बायला न्याय पाहिजे त्याचं कोण तपास अधिकारीच काही नाही त्याचा जीव तर पडून गेलाय ना तसा त्याचा तर पडून जीव घालावा फक्त न्याय द्या माझ्या आईला मला बाकीचं काय नाही माहिती फक्त न्याय पाहिजे मला माझ्या आईचा त्यांनी जीव घेतलाय एकटंच आहे त्याच्यात आरोपी अजून बाळ तिचं बघायला नाही तोंड त्या बाळाला अजून ती बाळ जन्माची वेगळंच 20 वर्षाचं बाळ आहे बाळ काय तिचं बाळ लय माझ्या आईचा जीव होता त्या लेकरावर त्या लेकराशिवाय एकमेक घास सोडून खात नव्हती कुठनं पोरग आलं तर मम्मीला आल्याशिवाय जेवत नव्हतं आई रानात गेली तर मम्मी घरी ये मी जेवायचं थांबलोय तुझ्यासाठी आता कायमची सोडून गेली तिची कोण वाट बघायचं माझी पाखरं वनवाशी झाले ती एवढ्या लहान वयात पाखरांचं वनवास झालंय माझ्या बाईचं वाटोळं झालंय वनवास झालाय कधी कुणाच्या जीवन नशिबाला द्यावा असली येळी देऊ नको माझ्या घराला आली तशी माझ्या बाईच्या घराला आली तशी कुणाच्या घरावर येळी देऊ नको कुणाच्या संसार उद्ध्वस्त होऊ देऊ नको द्यावा माझ्या बाईचा संसार संसार नाही मी काय मला काय सुचत नव्हतं ती रक्ताचं पाठ बघूनच मला काय सुचत नव्हतं जेवढं जेवढं माझा भाव असतील ती ठामपणे उभं राहतील माझ्या बहिणीच्या माग माझ्या बहिणीला न्याय द्या उषा विजयसाठी न्याय पाहिजे 40 असून याचं बी बाळ नव्हतं 2 मुली आणि 1 मुलगा आहे का? नाही एक मुलगा नाही एकच मुलगी तिकडे आमदार वगैरे कोण आहे आमदार उत्तम जानकर आहे उत्तम जानकर चालता का तू इकडे नाही ना
आणि खासदार तो हा दिसतोय. हम्म. मुलाचं शिक्षण किती झालं? 10वी झाली. आणि मुलीचं मुलीची पण झाली. 10वी. आता आरोपी पोलीस काय म्हणले तुम्हाला? अरे पोलीस नाही, पोलीस काय त्यांनी अटक केलेली आहे त्याला. एवढंच सांगितलं. अटक केलेली आहे त्याला. मग ती FIR कॉपी मला कोण देईल? कुठे आहे ती? फिर्यादी जबाब आहे माझ्याकडे. आता आहे ना? जबाब आहे फिर्यादी. हो, पंचनामा आहे ते व्यवस्थित केला ना ते? त्याच्यावर ते कलम वगैरे नाही आहेत, फक्त फिर्यादीचा जबाब असल्यामुळे त्यांचा नंबर घेतला मी. हां, ठीक आहे. त्या 302 अॅट्रॉसिटी लावली ना? कलमच नाही ते. लावले का? ए बाबा, अॅट्रॉसिटीज लावलीत ना? हो. 10 वर्ष तुम्ही हे केलं कसं? वैऱ्यालाही केलं पुन्हा ठार. 10 वर्ष काय नाही, अचानकच घात केला. 8 दिवसात पोराचं आज उद्या पोरगं यायचं तर काही जाग्याला मार. इथून ते गाव लांब आहे का? नाही एक 7 किलोमीटर की 7-8 किलोमीटर. किती एकर जमीन होती? त्याची जमीन तर मस्त 40 एकर आहे. आहे. मोठा बागादार आहे, पण त्याने गरिबाचं घर उद्ध्वस्त केलं. काय करायचं त्याला? ते झाला रिकामा, पण माझ्या आईचा जीव गेला ना. हां, त्याला जमीन भरपूर आहे. त्याच्यावर कलम असते. हां. टनामध्ये पण आहे. हां, टनीमध्ये पण आहे. ते मला पाठव. व्हॉट्सअप नंबर आहे ना? हे आत्ताचा जो फोटो दाखवला ना ताईने, तो एक पाठव. हां, हे पाठव. आणि FIR नंबर लगेच पाठवून फोटो पाठवतो. घेता तुमचं इथं? तो हे जाऊ. इथंच घेता? हां. ए यांना बाग उजेड. भैया, आज तुम्ही पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी आलात. पूर्ण पीडित कुटुंबाची माहिती घेतली. काय प्रकरण आहे नेमकं सांगाल का थोडं? सचिन देशमुख या जमीनवाल्या मालकाकडे ते 10 वर्ष सालगडी म्हणून काम करायचे. 10 वर्ष त्याच्या शेतीत ते राबले आणि कधी काही वाटलं नाही, परंतु या नराधमाने अचानक त्यांना बंदुकीची गोळी झाडून ठार केलेलं आहे. आणि एवढं प्रकरण गंभीर आहे महाराष्ट्राच्या पटलावरती की मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली. हे कुटुंब अनुसूचित जातीतलं आहे, ते भूमिहीन आहे, मजूर आहे. आणि भूमिहीन मजूर असल्यामुळे इथल्या जमीनदाराच्या शेतात मजुरी केल्याशिवाय त्या कुटुंबाला पर्याय नाही. म्हणून 10 वर्ष उषाताई साठे आणि त्यांचे मिस्टर विजय साठे हे दोघंही तिथं मजुरीचं काम करतात. आणि त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत असताना अचानक असं काय घडलंय की त्या सचिन देशमुखने आमच्या भगिनीचा जीव घेतला. तिला एक गोळी झाडून मारलंय म्हणजे या महाराष्ट्रातली किती मोठी घटना आहे. पण आज या राज्यात त्या घटनेबद्दल कुणालाही माहिती नाही, कोणत्याही मीडियात चर्चा नाही. मी आता हे कोणत्या तालुक्यात आहे? माळशिरस तालुक्यातलं हे प्रकरण. इथं मी आता रात्रीच्या 11 वाजता आलोय, या कुटुंबाला शोधत आलोय. किती भयान परिस्थिती आहे. त्या बिचारीच्या पाठीमागं एक लेक आहे, एक मुलगा आहे, हे कुटुंब आहे. राबली. 35 वर्षाची आमची बहीण होती, ती मातंग समाजाची आहे, अनुसूचित जातीची आहे. हा नराधम सवर्ण आहे.
आणि अतिशय प्रामाणिकपणे गरीब कुटुंब आहे, त्यांच्या त्या निरागस लेकीला गोळी झाडून मारलंय. कुठेही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, या राज्यामध्ये मातंग समाजाचं, दलिताचं कशा प्रकारे तुम्ही अस्तित्व संपवताय? याला भीती का वाटली नाही आणि कसं काय मारलंय? आणि त्याच्यामुळे ही घटना एवढी गंभीर आहे की महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना आहे. जर मजुरांना बंदुकीने मारलं जात असेल, ठार केलं जात असेल, त्यांचे ते मिस्टर काम करतात आणि त्यांना अचानक आवाज येतो, पळत जात आहेत, तर बायको रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तो बिनधास्तपणे ही बंदूक आणतो कुठून? एवढी मोठी घटना घडून या मतदारसंघाचा खासदार यांना बोलला नाही, आणखी आमदार बोलला नाही. या राखीव मतदारसंघ आहे, उत्तम जानकर म्हणून आमदार आहेत. का दलितांचे मुद्दे अधिवेशनात नाहीत घेत का कुणी? अधिवेशन एकीकडे चालू आहे, बाकी मुद्द्यावर चर्चा ऐकतोय, पण या दलित लेकीची उषाताई साठेची निर्घृणपणे हत्या झाली, तिच्या न्यायासाठी कुणी आवाज उठवणार नाही. हे गंभीर आहे. आणि म्हणून याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचं कलम लागलंय, 302चं कलम लागलंय. मी मागणी करतोय राज्य सरकारला, अतिशय क्रूरपणे आमच्या उषाताईला संपवलेलं आहे. आज हे सगळं कुटुंब उघड्यावर पडलंय. या कुटुंबातली प्रमुख म्हणून ती जबाबदारी घ्यायची. आज हे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालंय, भूमिहीन कुटुंब आहे. सगळा जगण्याचा आधार या कुटुंबाचा हिरावून घेतलेला आहे. आणि म्हणून तात्काळ गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे. आणि यातला जो आरोपी आहे, त्या आरोपींनी पूर्णपणे, हे गरीब आहेत, हे मजूर आहेत, हे दलित आहेत, यांना आम्ही मारून टाकलं तरी आमचं काही करू शकत नाही, या मानसिकतेतून त्यांनी मारलेलं आहे. त्याच्याकडे 40, 50, 100 एकर जमीन आहे आणि त्या बळावरती जातीची माज आणि मस्ती, आणि त्या ठिकाणी यांना मारलं तरी हे काय करणार नाहीत. या सगळ्या जातीय मानसिकतेतून हे क्रूर हत्याकांड या नराधम सचिन देशमुखनी घडून आणलेलं आहे. म्हणून आमची मागणी आहे, ज्या पद्धतीने नसरापूरला 50 दिवसाच्या आत झालेल्या घटनेत आरोपीला फाशी झाली, फाशीची शिक्षा झाली, त्याच धर्तीवर उषाताई साठेचा हत्याकांड करणाऱ्या या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही मी या ठिकाणी मागणी करतोय. या कुटुंबातल्या सदस्याला सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून एका सदस्याला शासकीय नोकरी आणि त्या ठिकाणी 50 लाखाची मदत सरकारने तात्काळ केली पाहिजे. आज मातंग समाज म्हणून आम्हाला जर गोळ्या झाडल्या जात असतील तर आमचं जगणं या राज्यात कोणत्या स्तरावरती? अनुसूचित जातीचा कोणताच घटक इथं सुरक्षित नाहीये, लक्षात ठेवा. आज या कोपऱ्यात राहणारं, गाव कुसात राहणारं हे कुटुंब न्याय करत इथं बसलंय, तर त्याला कुणी भेटायला येत नाही. किती दुर्दैव आहे. मी या ठिकाणी त्यांचा शोध घेत मला यावं लागलंय. मीडियात सुद्धा आमच्या बातम्या नाहीत, कुठंच आमचा या ठिकाणी आवाज नाही. याच्यापेक्षा ही गंभीर बाब असू शकत नाही. आणि म्हणून आरोपीला फाशी व्हावी. त्याची सगळी संपत्ती काय, त्याच्याकडे 40-50 एकर काय असेल, ती सगळी संपत्ती सरकारने जप्त केली पाहिजे. आमच्या उषाताईचा काय गुन्हा आहे? त्याच्या इतर 6-10 वर्ष हे कुटुंब राबलंय. तिचा गुन्हाच काही नाही. तिला या नराधमाने गोळी झाडली आणि तिथं ठार केलं. एका महिलेला जर या महाराष्ट्रात गोळी मारली जात असेल आणि निर्गुणपणे हत्याकांड या दलित लेकीचं होत असेल, तर या राज्यात दलित असुरक्षित आहे, हीच या ठिकाणी भावना मी व्यक्त करतोय. अतिशय क्रूरपणे आमच्या ताईला संपवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्यांचा मुलगा सुद्धा, ते बरंचसं दुःख आहे, आता मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. परंतु आता कुटुंब प्रमुख म्हणून त्यांना या सगळ्याची जबाबदारी घ्यायची म्हणून ते संयमाने अगदी या ठिकाणी हे करतायत. म्हणून 10 वर्ष तिथं काम केलं आणि त्यात आमच्या लेकीला त्या नराधमाने संपवलंय. आरोपीला फाशी झाली पाहिजे. यासाठी उषाताई साठेला न्याय देण्यासाठी मी राज्यभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या जातीवाद्यांना सरकारला सांगतोय की तुम्ही अनुसूचित जातीच्या पाठीशी, मातंग समाजाच्या पाठीशी इथं कुणीच नाही असं समजू नका.
मी शेवटपर्यंत त्या कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. माझ्या बहिणीला साथ द्या, माझ्या बहिणीला न्याय द्या. सरकार कुठं आहे तुम्ही? तुम्हाला कोणी बहिणी लेकी नाहीत का? तुमची जर एखाद्या बहिणीला काय झालं, भाव कशासाठी असतो? तिथं साथ द्यायला असतो, तसं माझ्या बहिणीला भावाहूनच साथ द्यायला या, एवढी आमची विनंती आहे. एका बाजूला सरकार लाडक्या बहिणीच्या गौरवा करून सर्वत्र लाडक्या बहिणीची चर्चा करते. आज लाडक्या बहिणीचाच खून करण्याची वेळ सरकारवर आली असं वाटतंय. अहो, दलित आमच्या कुणाच्याच बहिणी नाही तो. आम्ही एवढे नाकारलेलो आहेत की दलित यांच्या बहिणी नाहीयेत. दलित जर बहिणी असत्या तर अधिवेशनात मुद्दा नसता का? त्याची धिंड निघली नसती का? त्या आरोपीच्या नाडग्या फोडल्या नसत्या का पोलिसांनी? आजही त्याला वाटतं पैशाच्या बळावर मी बाहेर येईल. म्हणजे दलितांच्या लेकीला गोळ्या झाडून मारलं तरी त्याला वाटतं की मी पैशाच्या बळावर बाहेर येईल. दिसला तुम्हाला त्याचं धिंड काढलेली पोलिसांनी? दिसला तो आरोपी? या महाराष्ट्रात दलिताच्या लेकीची दयामाया कुणालाच येत नाही. परवा दिवशी चिखलीला जाऊन आलो. बौद्ध समाजाची एक उषाताईच्या वयाची दुसरी उषाताई आहे, तिचं नाव सुद्धा उषाताईच आहे. दोन्ही हात मोडलेत आणि तिच्या गुप्तांगावरती हल्ला केलाय. हे कोणतं रॅकेट आहे महाराष्ट्रात? महिलांना संपवणारं कोणतं रॅकेट आहे? हे सगळे नाटक आहेत. लाडकी बहीण यांना मतासाठी लागते आणि दलिताची लेख तर यांची कुणीच नसते. म्हणून आम्हाला न्याय नाही. खैरलांजीचे 25 वर्ष गेले, सुरेखाला न्याय नाही. आता उषाताईसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतोय. त्याच्यामुळे त्या आरोपीची संपत्ती जप्त करा आणि जर नाटकं केले, न्याय जर दिला नाही तर आम्हाला पॅन्थर स्टाईल भूमिका घ्यावा लागेल. हा इशारा सुद्धा सरकारला देतोय. त्यांना काय सांगाल, काय घडलं होतं नेमकं, सांगता येईल का थोडं? मला काय माहित नव्हतं. माझं गाव आहे पंढरपूर तवशी. मला अचानक फोन आला माझ्या बारक्या बहिणीचा, आपल्या आकीला कुणी मारलंय. मला सुचलं काय. माझ्या नवऱ्याला पटकन चला म्हणलं. माझी लेकरं घेतली, मी पटकन आली तशी दवाखान्यात गेली. माझ्या बाईला दवाखान्यात टाकली होती. माझी बाई पूर्ण संपलेलीच होती. मी पळत गेली, माझ्या बाईला बघितलं. माझ्या बाईला लय लागलेलं होतं. माझ्या बाईच्या इथनं गोळी अशी गेलेली आहे. बाईनं माझ्या हात आडवा लावलेला होता जीव वाचवायसाठी. इथनं गोळी माझ्या बाईच्या ह्याच्यात गेलेली होती. मी पूर्ण माझ्या आईला बघितली, माझी काळजाला बघितलं. माझी मोठी बहीण होती, माझी बाई, माझी चिमणी. दिदे, तुला कधी कळलं आणि काय सांगू इच्छित तू? नाही द्या माझ्या बाईला. मी पंढरपूर माझं मेंढापूर आहे माझं माहेर सासर. ज्यावेळेस माझ्या पप्पाने फोन केला की बाळा मम्मी गप्प पडली, त्यावेळेस मी एक क्षणात लगेच इथं आली. तेव्हा मला काही माहिती नाही, मला दावलं पण नाही. ज्यावेळेस संपली मम्मी माझी, त्यावेळेसच मला कळलं की संपली मम्मी म्हणून. माझ्या मम्मीला एवढीच विनंती आहे की महाराष्ट्राला की माझ्या मम्मीला न्याय द्या. मला काय नको, त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या आणि माझ्या आईला, भावाला आणि माझ्या सगळ्या कुटुंबाला न्याय द्या. मी एवढीच इच्छा करते तुमच्याकडं. माझी काय सुद्धा हे नाही, फक्त की माझ्या आईला नुसती सही द्या, न्याय द्या, फक्त न्याय द्या. काय झालं होतं नेमकं, सांगता येईल का थोडं बाबा? मला काही सुद्धा माहिती नाही, फक्त पप्पाने मला सांगितलं. काय झालं होतं प्रकरण, थोडं सांगता येईल? नेहमीप्रमाणे मी कामाला जात असतो 9 वाजता. 9 वाजता कामाला गेल्यानंतर बंगल्यापाशी मी गेलो आणि बंगल्यापाशी एक रूम होती. ती रूम मला घेऊस तर ती रूम मी साफ करत होतो. मग ती रूम साफ करून झाली 9 वाजता. 9, 9:30ला झाली. तिथनं मग मी मालक म्हणले औषध मारायचं आहे. मालक म्हणजे आरोपीच. आरोपी मग ती सचिन देशमुख म्हणले की बाबा औषध मारायचं आहे. ठीक आहे म्हणलं. मग मी ती STB औषध घेऊन तिथे गेलो बागापाशी STB ठेवले. STBचा पाईप बसवला. नंतर पुन्हा औषध घेतले, औषध कालवली, टेपाडमध्ये ती सगळी ओतली. मग ते टाईम ओतल्यानंतर ती पाईप हाताळल्यानंतर पुढं जाऊन मी ती STBची घन बसवली पुढं औषध मारण्यासाठी. त्यावेळेला मालक ततच होते. मी एक लाईन मारून येऊस तरी मालक ततच होती. परत मी दुसरी लाईन घेऊन येईल त्यावेळेला काय मालक तिथं नव्हती, घरी गेले. तिसऱ्या लाईनीला त्यावेळेला मालक घेऊन आंब्याखाली ती लिंबाखाली बसली होती. बसल्यानंतर मी 4थ्या लाईनीनं पुन्हा मुरडांनी खाली मारत जाताना माझी एकदम नजर खाली गेली माझ्या घराकडं. माझी मंडळी इथं पुढं चालत येत होती.
मी तिला पाहिलं, तिनं मला बघितलं आणि मी परत म्हटलं काहीतरी काम असेल म्हणून मी आपलं हे केलं. मी आपलं सरळ पुढे गेलो औषध मारत. त्याच्यानंतर मला एक 4-5 झाडं मी औषध मारलं की एकदम मला फटकीन आवाज आला, एकदम बार झाल्यासारखा आवाज आल्यानंतर मंडळीचा पण मला आवाज आला, हाक मारल्यासारखा. मग मी काय केलं, हातातली गन, ती स्टेपी, ही सगळंच खाली औषधाचं टाकला पाईप आणि डाळिंबीच्या बागातनं बाहेर पळालं. बाहेर पळाल्यानंतर मला पूर्ण माझी मंडळी रक्ताच्या थरोळ्यात पडलेली होती. मग मी तिच्या आवरायसाठी काय करू म्हणून हात असा लावला. मग तिथे एक साडी होती, ती साडीने तिचं डोकं धरले. मग तिला मांडीव घेतली. तिथं सचिन देशमुखही होते आणि त्यांच्या हातात पिस्तूल होती आणि ती पिस्तूल त्यांच्या हातात असताना तरी मी म्हटलं, भैया तुम्ही असं का केलं? एवढं म्हणल्यानंतर सचिन देशमुख तिथनं फरार झाले. तुमच्या मंडळीला मारल्याच्या नंतर पिस्टल हातामध्ये आरोपीच्या होतं का? होतं. याच्या अगोदर कधी चर्चा होती का त्यांच्याकडे पिस्टल आहे किंवा नाही? नाही तुम्हाला कशी ऐकण्यात वगैरे होतं का? नाही, त्यांच्याकडे म्हणजे होते. हां, कसं लिगली आहे की काय सांगता हे येईल? काय आपल्याला माहिती त्यांना नाही. माहिती ते नाही. फक्त पण एक लक्षात घ्या, या भागामध्ये मी पोलीस अधीक्षकांना सांगतोय, या सगळ्या कोम्बिंग करा यांचं. हे विदाऊट लायसन का वापरतायत? हे शस्त्र आलं कुठून? एवढं सहज कसं काय उपलब्ध झालं? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. या अशा बंदुकी इथं या माळशिरस भागात मिळतात कशा? त्याच्यामुळं हा जो काही सचिन देशमुख एकट्याने गोळी मारली इथपर्यंत मर्यादित प्रकरण नाही. त्याच्यामध्ये कट झालेला आहे का? त्याच्या कटात कुणी कुटुंबातलं सामील आहे का? या सगळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी SIT मार्फत सुद्धा चौकशी झाली पाहिजे, CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि आरोपीला फाशी झाली पाहिजे. हीच या कुटुंबाची आणि आमच्या संघटनेची मागणी राहणार आहे. मी सांत्वन करायला आलोय, भेटलोय, वस्तुस्थिती घेतली आणि आता राज्यभर आंदोलन छेडणार. याच्या अगोदर पण एका महिलेची छेडछाड केली होती, अशा प्रकारचं काही पेपरमध्ये छापून आलं होतं. ते काय सत्य आहे का त्याच व्यक्तीकडून? आरोपींकडनं एका महिलेची छेडछाड झाली होती असं पेपरमध्ये पेपरला आलं होतं का? काय खरं आहे का ते? नाही, ते काय आपल्याला ते पीडित आहेत, त्यांना याच्यातलं त्यांना काय माहित असणार? माझी पात्र वनवासी झाली. मला ते पाठवलं का? हा. रडू नका ताई, हा? हो, तेवढ्यासाठी आलो नाही. हो, तुमची बहीण आहे म्हणून समजा. तुम्ही एकटा नाहीये, तुम्हाला एकटं सोडणार नाही. आम्ही सगळे पाठीशी आहोत. आमच्या तोंडाचं पाणी आटलं. त्याला फाशीशिवाय सुट्टी देणार नाही. माझी पाहिजे. हो. माझ्या बाईला न्याय द्या. रडू नका, हा? काळजी. चला, हा? जातपात न करता माणूस म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आरोपीला त्यासाठी चालू नाही. एवढ्या लांब कशाला? शिक्षा 100. करण्याचा हो हो, त्याला फाशीसाठी आपण, हं? ते बिचारे एकदम निरागस, काही वय नाही आणि चेहरा एकदम करुण आहे तिच्या चेहऱ्यावरती. एवढं गोळी मारली म्हणजे अवघड आहे. टेन्शन घेऊ नका, हं? चला, हं?